नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर हो, तुम्ही थंबनेलला बघितले, झारामध्ये मटारचे दाणे टाकून बघा काय भन्नाट पदार्थ तयार होतो आणि पोटभरीचा सुद्धा होतो, झटपट होतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. तर चला, आजची ही रेसिपी आज आपण कशी बनवली आहे ते बघूया. तर सुरुवातीला इथे मी मटारचे दाणे घेतलेले आहे. बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये मटारचे दाणे हे शिल्लक उरलेले असतात आणि मग त्यापासून एकतर आपण भाजी बनवत असतो किंवा मग पुलाव वगैरे बनवत असतो. तर आज आपण मटारच्या दाण्यापासून मस्त असा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत. तर इथे मी एक वाटी मटारचे दाणे घेतलेले आहे. आता हे दाणे आपल्याला झारावर असे भाजून घ्यायचे आहे. गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर असे झारावर टाकून हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण मटार दाणे हलकेसे असे भाजून घेतलेले. आता हे आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया. तर इथे मी भाजून घेतलेले संपूर्ण मटार दाणे एका प्लेटमध्ये काढून घेते. आता हे मटार दाणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. एक 5 मिनिट मी हे इथे थंड होऊ देते आणि थंड झाल्यावर हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं. 3-4 इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. एक आल्याचा तुकडा यामध्ये मी घातलेला आणि गार झालेले जे मटारचे दाणे आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घेऊ शकता. तर इथे मी संपूर्ण मटार अशी भरड इथे वाटून घेतलेली. त्यानंतर इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या. तर एक कांदा इथे बारीक कट करून घेतलेला, एक टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेला आणि थोडीशी शिमला मिरची इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे. आता इथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेला. त्यामध्ये जे वाटून घेतलेले मटार आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे. ज्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहे त्या संपूर्ण भाज्या आपण यामध्ये घालूया. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गाजर, स्वीट कॉर्न किंवा मग तुम्हाला आवडत असलेल्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घातलेली. काही मसाले यामध्ये मी घालते. तर इथे मी थोडीशी जिरा पावडर घातली, थोडंसं हळद यामध्ये मी घातलेली आणि थोडंसं मिरची पावडर यामध्ये मी घातलेली. त्यानंतर अर्धा कप इथे मी रवा घेतलेला. रवा जाड बारीक कुठलाही घेतला तरीही चालेल. त्यानंतर त्याच कपाने अर्धा कप इथे मी दही घेते. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे संपूर्ण घातलेलं साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला पाणी न घालता मिक्स करायचं, नंतर पाणी घालून हे आपल्याला संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. ते इथे मी सुरुवातीला असंच मिक्स केलं. आता यामध्ये आपण पाणी घालूया. तर पाणी थोडं थोडं करून यामध्ये मी घालते, म्हणजे लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी थोडंसं पाणी घालून हे संपूर्ण मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं. आता यावर मी झाकण ठेवून एक 5 मिनिट साईडला ठेवते, म्हणजे घातलेला रवा छान फुलेल. एक 5 मिनिटांनंतर बघूया. तर तुम्ही बघू शकता रवा छान असा फुललेला आहे. आता यामध्ये मी 1 चम्मच बेसन पीठ घालते, म्हणजे आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्याला छान अशी बाइंडिंग येईल. तुम्ही बेसनच्या ऐवजी 1 चम्मच गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल. तर इथे मी 1 चम्मच बेसन घालते आणि संपूर्ण मिश्रण हे अशा पद्धतीने मिक्स करून घेते. तुमचं मिश्रण जर अजून पातळ असेल तर तुम्ही थोडंसं अजून बेसन पीठ घालून मिश्रण हे अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता. तर इथे संपूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण नाश्ता बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर मी अशा पद्धतीने तेल ग्रीस करून घेते. तुम्हाला जर बटर किंवा चीज आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता. त्यानंतर यावर मी थोडेसे तीळ टाकून घेतलेले आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं, म्हणजे जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते थोडं थोडं असं बॅटर आपल्याला यावर घालायचं आणि असं पातळसर आपल्याला ते पसरून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने हे बॅटर पसरून घेते. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि 1 मिनिट इथे हे नाश्ता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. 1 मिनिटानंतर त्यावर थोडंसं आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा नाश्ता आपल्याला मस्त असा पलटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी हा नाश्ता परतून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा छान असा मस्त खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यावर परत मी 1 मिनिट झाकण ठेवते आणि झाकण ठेवल्यानंतर परत अलटून पलटून मस्त असा कलर येईपर्यंत हा नाश्ता इथे मी परतून घेतलेला आहे. तर काय मस्त असा कलर आलेला आहे आणि मस्त असा आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथे राहिलेल्या बॅटरचे सुद्धा मी इथे हा नाश्ता बनवून घेतलेला. तर सुरुवातीसारखंच आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचं. आवडत असेल तर थोडेसे तीळ घालायचे. जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते थोडं थोडं बॅटर आपल्याला यावर घालायचं आणि तुम्हाला पाहिजे तसं पातळ बनवून थोडेसे तीळ घालून अलटून पलटून मस्त असा खमंग खरपूस होईपर्यंत हा सुद्धा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण नाश्ता किंवा मग याला तुम्ही मटारचे धिरडे सुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण बनवून घेतलेले. इथे चवदार आपला मटारचा नाश्ता तयार झालेला आहे. हा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मग दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असे गरमागरम जरी खाल्ले तरी सुद्धा खूप छान असे चवीला लागतात. बऱ्याच वेळा नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही आणि थोडेफार मटार आपल्या घरात शिल्लकच असतात. पण अशा शिल्लक राहिलेल्या मटारपासून तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता नक्कीच बनवू शकता. झटपट होणारा आहे, चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि
पोटभरीचा सुद्धा आहे. तर तुम्ही मटारच्या दाण्यापासून असा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तर हा नाश्ता एकदा बनवून बघा, खाऊन बघा आणि कसा वाटला तो नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तर चला भेटू अशा एका छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.